प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नवे आकाश नवी धरती, नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवी धरती, नवे नवे होणार. होय, नवे आकाश आणि नवी पृथ्वी हे प्रभू परमेश्वराचं मानवजातीसाठी असलेलं एक स्वप्न. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली आणि मग प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला सांगतं नवे आकाश आणि नवी पृथ्वी. नवे आकाश म्हणजे एक वेगळी उंची, नवी पृथ्वी म्हणजे दैनंदिन कामातील एक नाविन्य. अशा प्रकारे परमेश्वर आपल्यासाठी एक नवीन स्वप्न घेऊन येत आहे आणि हे स्वप्न संदेष्ट्यांकरवी प्रभू येशू ख्रिस्ताकरवी आपल्याला समजून सांगण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आजचं पहिलं वाचनच बघा. त्या पहिल्या वाचनामध्ये शौलाला अमालेकाविरुद्ध सुंदर असा विजय मिळालेला आहे आणि परमेश्वराने त्याला सांगितलेलं त्या युद्धात विजय मिळणं हीच फार मोठी गोष्ट आहे. तू तिथून काही लूट आणू नकोस. परंतु शमूएलाने परमेश्वराचे हे शब्द शौलाला जे सांगितलेले होते ते शौलाने मनावर घेतले नाहीत. त्याने भरपूर लूट आणली. शेरडा मेंढरांचे हंबरणे आणि बेंबटणे हे शमूएलाच्या कानावरती गेले. शमूएलाने त्याची कान उघडणी केली. अशा वेळेला शौल म्हणाला, मला एवढा मोठा विजय मिळालेला आहे, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी मी होमार्पण करणार आहे. आणि अशा वेळेला शमूएलाच्या मुखातून एक सुंदर असं वाक्य बाहेर पडलं. होमार्पणापेक्षा आज्ञाधारकपणा अधिक श्रेष्ठ आहे. होमार्पण हा परंपरेचा भाग झाला. होमार्पण ही जुनी विचारसरणी झाली. होमार्पण हे कर्मकांड झालं. नवीन विश्वामध्ये काय अपेक्षित आहे? आज्ञाधारकपणा. परमेश्वराला हा आज्ञाधारकपणा अधिक प्रिय असतो. आपल्या पहिल्या आईबापांकडून कोणतं पाप घडलं? आज्ञाभंगाचं पाप. मोशे पवित्र भूमीत का प्रवेश करू शकला नाही? आज्ञाभंगाचं पाप. म्हणून परमेश्वराला आज्ञाधारकपणा अधिक प्रिय आहे. आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही उपवास का करीत नाहीत? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. अशा वेळेला त्याने सांगितलं की वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते उपवास करतील काय? ह्याला एक पार्श्वभूमी लाभलेली आहे की यहुदी समाजामध्ये लग्न जवळजवळ 8 दिवस पुरायचं. आठवड्यातून एकदा उपवास करणं सर्वांना बंधनकारक होतं. परंतु अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा लग्न असेल तेव्हा त्या कुटुंबाला उपवास करायची गरज नसायची. कारण लग्न हे आनंदाचं प्रतीक आहे, तर उपवास हे शोकाचं प्रतीक आहे. आनंद आणि शोक एकत्र साजरे करता येत नाहीत. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दुसरी 2 उदाहरणं देतो की जुनं कापड आणि नवं कापड जुळत नाही. जुना द्राक्षरस आणि नवा बुधला जुळत नाही. आपल्याही जीवनामध्ये केवळ कर्मकांडामध्ये अडकून माणूस प्रगती करू शकत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने आज्ञाधारकपणा धारण करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आज्ञाधारक बनतो.
नाझरेतच्या पवित्र कुटुंबात तो योसेफ आणि मरिया ह्यांच्या आज्ञेत राहिला. आयुष्यभर परमेश्वराच्या आज्ञेत राहिला आणि इतका आज्ञाधारक झाला की शेवटी क्रुसावरती त्याने मरण स्वीकारलं. हा आज्ञाधारकपणा अंगीकारण्यास परमेश्वराची कृपा आपल्याला लाभावी म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.